राज्यनीती, युद्धनीती, गनिमी कावा यांच्यासारखे गनिमी कुटशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सशस्त्र रक्ताची लाट म्हणजे शिवबा. या महाराष्ट्रात माणुसकी मोजण्याचे माप म्हणजे शिवबा. दुश्मनाच्या मनातही पवित्रता निर्माण करणारे किमयागार म्हणजे शिवबा. तलवारदार प्रत्येकाच्याच मनगटात होती, तलवारदार प्रत्येकाच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापन करण्याची छाप फक्त आणि फक्त शिवबाच्याच रक्तात होती, शिवबाच्याच रक्तात होती. मित्रांनो, शिवाजी हा केवळ 3 अक्षरी शब्द नसून तो एक मंत्र आहे आणि तो मंत्र उच्चारताच अंगातले रक्त सळसळायला लागते आणि एकीकडे सत्कर्म ऊर्जेचा प्रवाह तयार होतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य केले. हिंदवी स्वराज्य निर्माण करत असताना महाराजांकडे प्रचंड सैनिके नव्हती, राज्यसूत्र पुरवठाही नव्हता. यासाठी सुरुवात ही शून्यातूनच झाली. महाराजांनी सैनिके गोळा केली नाही तर स्वराज्यावर प्रेम करणारी माणसे गोळा केली आणि त्यांच्या हातात शस्त्रे दिली. यातून स्वराज्य निर्माण झाले. शिवाजी महाराजांचा वारसा सांगणारे आपण, स्वतःला सुशिक्षित मानून घेणारे आपण स्वतःच्या जन्मकुंडाला घेऊन फिरतो. आला अपयश की करतो आत्महत्या, लावतो तोंडाला बाटली. शिवजयंती जवळ आली की घालतो वाट, करतो भांडणे. त्यांच्या जन्मतारखेवर अहो काय आदर्श घेत आहोत आपण राजाचा. अहो राजाने अनेक गड किल्ले जिंकले पण कुठल्याही गडाला स्वतःचा मोठेपणा दाखवण्यासाठी नाव दिले नाही. महाराजांनी अनेक मोहिमा आखल्या पण कधीही पंचगत पाहिले नाही. महाराजांवर अनेक संकट आली पण कधीही आत्महत्येचा विचार केला नाही, कधीही व्यासवानाच्या अधिहार गेले नाहीत. यासाठी आता खरी गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेण्याची. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात जर युवक जर जनावरांसारखं वागत असतील तर ही खरी मोठी शोकांतिका आहे. सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, सूरज की तो बात छोड़ो चमकना उसका काम है, जिसने मानव जाति को चमकाया उसका शिवाजी नाम है, उसका शिवाजी नाम है. नव्हते आमदार नव्हते खासदार तरी खुशी होता महाराष्ट्र माझा, कारण स्वराज्य होते माझ्या राजांचे. जिंकून दुनिया सारी सिकंदर इथंच रडला होता, जिंकून दुनिया सारी सिकंदर इथंच रडला होता. लाख मुळाचा माझा राजा पातशाहाची याच मातीत लढला होता, याच मातीत लढला होता. मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, मुख्या मनाने किती उधळू शब्दांचे बुडबुडे, तुझे पोवाडे गाती फुटतील तोफांचे चौघडे, तुझे पोवाडे गाती फुटतील तोफांचे चौघडे. शेवटी जाता जाता या व्यासपीठाची रजा घेते एवढीच म्हणू इच्छिते. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत